नमस्कार. फूड टॉकीज या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. लवकरच नवरात्र उत्सव सुरू होणार आहे आणि घरोघरी आपल्याला देवीचे आपण घटस्थापना करतो आणि या स्थापनेच्या वेळी नवरात्रामध्ये देवीचे आपण व्रत, उपासना हे करत असतो. देवीचे हे व्रत आचरताना आपल्याला काही नियम आणि गोष्टींचे भान राखावे लागते. याचे काही नियम असतात, तर ते अत्यंत आवश्यक आहे की त्याची माहिती आपल्याला असावी. नवरात्रीमध्ये जेव्हा आपण देवीची विशेष अशी पूजा करतो, तर त्याचे जे काही नियम असतात ते आपल्याला काटेकोरपणे पाळावेच लागतात आणि त्याचे जे काही नियम आहे ते मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सविस्तरपणे सांगणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण नक्कीच बघा. तर दरवर्षीच्या नवरात्रामध्ये आपण देवीचे हे पूजन, नामस्मरण, जप, आराधना, उपासना हे अगदी मनोभावे आणि श्रद्धापूर्वक असे करत असतो आणि अशामध्ये अनेक जण नवरात्रात देवीचे विशेष व्रत असे आचरतात. वास्तविक जर पाहायला गेले तर संपूर्ण वर्षभरात 4 प्रकारचे असे नवरात्र हे साजरे केले जातात. त्यामधील चैत्र आणि शारदीय नवरात्र याच्यामध्ये विशेष असे व्रत आहे जे आचरले जातात. त्याच्यामुळं काय होतं का तन, मन आणि आत्मा शुद्ध होते. व्यक्तीचा अध्यात्माकडील जो कल आहे तो वाढतो. नवरात्रातील व्रताला विशेष असे महत्त्व आहे आणि याच्यामुळं शारीरिक, मानसिक आणि धार्मिकदृष्ट्या हे खूप लाभकारी आहे. देवीच्या विविध श्लोक, मंत्र पाठ केल्यामुळे आणि त्यासोबतच श्री दुर्गा सप्तशती या ग्रंथाचे पारायण केल्यामुळं, पठण केल्यामुळे खूप शुभ आणि पुण्यफलदायक असे आपल्याला अनुभवता येतात. दुर्गा सप्तशती हा ग्रंथ म्हणण्यासाठी किमान 3 तास तरी लागतात आणि जर तुमची स्पीड जास्त असेल तर तुम्ही 2 तासातसुद्धा अगदी पूर्ण ग्रंथ हा सुद्धा तुम्ही वाचू शकता. या ग्रंथामध्ये देवीचे चरित्र वर्णन करणारा हा ग्रंथ आहे. याच्यामध्ये 13 अध्याय असून तो 3 विभागामध्ये विभागण्यात आला आहे. दुर्गा सप्तशतीमधील प्रत्येक अध्यायात भगवती देवीचा महिमा, महती, महात्म्य आणि देवीच्या स्वरूपांविषयी वर्णन करण्यात आले आहे. घटस्थापनेच्या दिवशी आपल्याला या ग्रंथाचं, दुर्गा सप्तशती या ग्रंथाचं पारायण हे चालू करायचं आहे. किमान 14 पाठ तरी या ग्रंथाचे आपण करू शकतो आणि जर तुम्हाला तेही शक्य नसेल तर तुम्ही अगदी 9 दिवसात म्हणजे एका दिवसामध्ये एक पारायण तुम्ही अगदी सहजपणे करू शकतात. पारायण करतेवेळी सगळ्यात आधी तुम्ही हळद, कुंकू, अक्षता हे देवीला वाहायचे आहे. जर तुम्ही घट स्थापन नाही करत असाल तुमच्या घरी, तर अशा वेळी तुम्ही आपल्या देव्हाऱ्यामध्ये कुलदेवीचा फोटो अथवा टाक असतो, त्याची तुम्ही षोडशोपचारे पूजा करा. देवीला हळद, कुंकू, अक्षता वाहा आणि त्यानंतर संकल्पयुक्त असा तुम्ही हा ग्रंथ पारायणाला करू शकता. तर संकल्प हे आपल्या मनावरती असतं. जर तुम्हाला वाटलं तर संकल्प करताना उजव्या हातावरती तुम्ही हळद, कुंकू, अक्षता, फूल हे घेऊन आपल्या मनातील इच्छा तुम्ही बोलायची आहे, देवीसमोर बोलायची आहे आणि त्यानंतर ते जे पाणी आहे ते तुम्ही एका ताम्हणात सोडून द्यायचं आहे. अशा प्रकारे तुम्ही हा जो संकल्प आहे तो पहिल्या दिवशीच तुम्हाला करायचा आहे. दर दिवशी म्हणजे दुसऱ्या, तिसऱ्या दिवशी करायची काही गरज नाही. तर दुर्गा सप्तशती या ग्रंथामध्ये 1 ते 13 अध्याय आहे. तर 1 ते 13 अध्याय हे जेव्हा तुम्ही पूर्ण वाचन केले, याचे पठण केले, तर ते सगळं मिळून एक पाठ हा तयार होतो. तर अशा प्रकारे तुम्ही याचे 14 पाठ करायचे आहे आणि नाहीच जमलं तर एका दिवशी तुम्ही एक पाठ जरूर करावा. जर काही अडचण आली, जसे का मासिक धर्म, सुतक वगैरे लागलं, तर अशा वेळी तुम्ही 5 दिवसानंतर कंटिन्यू तुम्ही करू शकता. जर समजा तुमचा दुर्गा सप्तशती हा ग्रंथ आहे तो अर्धा वाचून झाला आहे, तर 5 दिवस थांबावे आणि त्याच्यानंतर जिथून तुमचं ग्रंथ हा वाचून झाला आहे त्याच्यानंतर त्याचा पुढचा भाग तुम्ही 5व्या दिवसानंतर वाचू शकता. या ग्रंथाचे पारायण करण्यासाठी खूप काही असे कडक नियम नाही आहे.
हा जो ग्रंथ आहे हा वाचनाकरिता तुम्ही देववारासमोरसुद्धा तुम्ही वाचन करू शकता. फक्त हेच नियम आहे की पहिल्या दिवशी तुम्ही जिथे वाचन करायला बसत असाल आसनवर, त्या आसनावरतीच आणि त्याच जागेवरती तुम्हाला या ग्रंथाचे पारायण किंवा पठण करायचे आहे. जर जास्त वेळ तुम्हाला बसता येणं शक्य नसेल, कारण हा ग्रंथ वाचन करताना खूप जास्त असा वेळसुद्धा लागू शकतो, तर अशा वेळी तुम्ही खुर्चीवर सुद्धा बसू शकता. फक्त एक ठराविक असं जागा जी आहे ती तुम्हाला बसायची आहे. जर तुम्ही खाली बसून करत असाल तर नक्कीच खाली वरती आसन ठेवावं आणि त्या आसनावरती त्याच जागेवरती तुम्ही दररोज हे देवीचा ग्रंथ हे वाचन करायचं आहे. अजून एक नियम असा आहे का रोज जेव्हासुद्धा तुम्ही पारायणाला बसणार तेव्हा काळे कपडे चुकूनही घालू नका. काळे कपडे हे देवीच्या पूजेसाठी हे कधी चालत नाही. तर अशा वेळी तुम्ही साडी नेसूनच आणि आपला जो पारंपरिक पेहराव आहे तो घालूनच तुम्ही ग्रंथाला वाचन करायला बसायचं आहे. तर साडी घालून हातात बांगडी आणि जेव्हा तुम्ही वाचन करत असाल तेव्हा देवीला हळदी कुंकू वाहून झाल्यावरती स्वतःला सुद्धा तुम्ही हळद कुंकू हे लावून घ्यायचं आहे आणि त्यानंतरच तुम्ही पाठाला सुरुवात करायची आहे. काही स्त्रिया अशा आहे जे कामानिमित्त नोकरीला बाहेर असतात आणि त्यांच्याकडून या ग्रंथाचं पठण करणं शक्य नसतं. तर अशा वेळीसुद्धा ते असे काही असे स्तोत्र आहे, मंत्र आहे, त्या पठणाने सुद्धा तुम्ही दुर्गा सप्तशती पाठ केल्याचा याचा फायदा तुम्हाला मिळू शकतो. तर कुंजिका स्तोत्र. कुंजिका स्तोत्र हा स्तोत्र असा आहे का जे पठण केल्यामुळं दुर्गा सप्तशतीचे पुण्य तुम्हाला प्राप्त होऊ शकते. कुंजिका स्तोत्राच्या सिद्ध मंत्राचा वापर कधीही कुणाचे अहित करण्यासाठी करू नये, अन्यथा त्या व्यक्तीचे नुकसान होते. कुंजिका स्तोत्रासह कवच, कीलक व अर्गला स्तोत्र म्हणावे, मात्र नेमून दिलेल्या क्रमानेच पठण व्हावे असे याचे काही छोटेसे नियम आहेत. तर नवरात्रीच्या प्रत्येक दिवशी दुर्गा सप्तशती पठण केल्यास दुर्गा देवीचे शुभ आशीर्वाद आणि कृपादृष्टी आपल्यावर लाभते. अनेक संकटातून बाहेर पडण्यास मोलाची मदत होते. यातील अध्यायाचे पठण केल्यामुळे आपल्याला विविध असे लाभ होतात. या ग्रंथाच्या पठणानंतर दान अवश्य करावे. शेवटच्या दिवशी म्हणजे अष्टमी किंवा नवमीच्या दिवशी तुम्ही एखाद्या सुवासिनी स्त्रीला खण, नारळ असे देऊन तिची ओटी भरू शकता. तसेच तुम्ही 9 कुमारिका यांना भोजनासाठी बोलून त्यांना यथाशक्ती तुम्ही काहीही त्यांच्या आवडीचे किंवा सुवासिनीचं जे काही सामान असतं ते तुम्ही त्यांना देऊ शकतात. तर अशा प्रकारे तुम्ही पाहिलं, आता मी अगदी सोप्या साध्या भाषेमध्ये देवीचं तुम्ही कशाप्रकारे पठण करू शकता आणि आपल्याने जेवढं होईल तेवढी तुम्ही सेवा कशी या 9 दिवसात करू शकता याची मी माहिती दिलेली आहे. तर हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि व्हिडिओ खरंच खूप फायदेशीर आहे. तुम्ही नक्की या नवरात्रीमध्ये जर तुम्ही दुर्गा सप्तशतीचं पठण नाही करत असाल तर नक्कीच करा. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा.